भारती की लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन आजपासून ते 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलंय। या परिषदेला ब्रिक्स सदस्य राष्ट्रांसह 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे। ही परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात येत आहे। रशिया आणि ब्राझील यांनी आयोजित केलेल्या परिवहन कार्यगटाच्या पहिल्या 2 महत्त्वपूर्ण बैठकींनंतर होत असलेल्या या तिसऱ्या बैठकीचा उद्देश आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्याला अधिक बळकटी देणं हा आहे। भंडारा जिल्ह्यातील पालनदूर इथं काल शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या 10 वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं तो गंभीर जखमी झाला। या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पालनदूर पोलिसांनी तपास सुरू केलाय। वाहन चालक आणि ट्रॅक्टरचा अद्याप शोध लागलेला नसून या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। भंडारा जिल्ह्यातील पवनी सिरसाळा मार्गाची जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली असून पावसाळ्यात वाहतूक धोकादायक बनली आहे। विद्यार्थी आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होते आहे। गडचिरोली जिल्ह्यातील चांदळा मेंढा मार्गावर रानटी हत्तीनं सायकल स्वाराला ठार केल्याची घटना काल संध्याकाळी घडली। परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुमारे 30 हत्तींचा कळप वावरत असून नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नये असं आवाहन वन विभागानं केलंय। आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं। या सोहळ्यासाठी मानाच्या 56 दिंड्यांमधील प्रत्येकी केवळ 10 वारकऱ्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात आला होता। आज पालखी पुण्याकडे मार्गक्रमण करत आहे। मुक्ताईनगरहून निघालेली संत मुक्ताईबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यात पोहोचली। शहागड इथं गोदावरी पात्रात पादुकांना मंत्रोच्चाराच्या गजरात स्नान घालण्यात आलं। या सोहळ्यानंतर पालखी गेवराईला रवाना झाली। आज गेवराईच्या चिंतेश्वर मंदिरातून पालखी पुढच्या मुक्कामाला निघणार आहे। शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी काल बीड जिल्ह्यात परळीच्या औष्णिक विद्युत केंद्र वसाहतीत दाखल झाली। आज पालखी परळी वैद्यनाथ इथं पोहोचेल। त्यानंतर अंबेजोगाई आणि बोरी सावरगाव इथं पालखीचा मुक्काम आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।